तर आम्ही जातो आता मोबाईल शॉपच्या ओपनिंग मध्ये, तर इथे येत आहे गोल्डन मॅन. तर बघत राहा व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत. नागपुर के हर एक कोने में एक ही आवाज गूंज रही है, सब लोग कान खोल के ऐका. वो आवाज कौन थी मालूम है? द फोन जोन की. तो फोन जोन वाले रुकेंगे नहीं और नागपुर से पुष्पा झुकेगा नहीं साला. तर तुम्हाला तर माहिती आहे आपले पुष्पा भाऊ कुठे पण चालू झाले तर थांबाचं नाव नाही घे. तर थोड्याच वेळात आपलं गोल्डन बॉयची झाली एंट्री, म्हणजे की चालत्या फिरत्या सोन्याची दुकान. भाई इथे पब्लिकचा इतका क्राऊड होता की जसं काही महाप्रसादच वाटणार आहे, पण महाप्रसाद नाही, बघू काय वाटणार आहे. तर इथे कचऱ्यासारखे इतके गिफ्ट फेकत होते, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर. भाई 1.5 लाख रुपयावाला आयफोन सुद्धा फेकला यांनी. मला असं वाटत होतं की मी जाऊन कॅच पकडू विराट कोहली सारखा. भाई हा बघा क्राऊड दिसतो, क्राऊड दिसत तुम्हाला. आपला मोबाईल फोनची ओपनिंगचा क्राऊड. इथे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर वगैरे पण आले आहेत. 1 बाय 1 आता आपण भेटून तर नाही, पण कोशिश करू ज्याच्याशी भेटू शकतो त्याच्यासाठी भेटू आणि बघून त्यांची राय काय आहे, कसे का सफल झाले नाही झाले बघू. मग थोड्या वेळातच झाली मारीबाईची एंट्री. तर भाई आता आलतो आम्ही स्टारच्या लग्नामध्ये. ते फिल्म स्टार आहे, फिल्म स्टारच्या लग्नामध्ये आलतो. तर इथे पण पुष्कळ लोक आलेले आहे. हा बघा मंकी द किंग. देखो ना बडा नटकट आहे भैया, पुष्कळ नटकट आहे ना. स्टार दाखवतो तुम्हाला. तर हे आहे भोजपुरी मूवीचे ऍक्टर्स आणि तिथे पोहोचून गेले ते आपले गोल्डमॅन भाऊ, आमच्या नागपूरचा मंकी. बडा नटकट आहे पुष्पा भाऊ. मंकी के लिए कुछ? मंकी अभी मैं शब्द बोलने लायक नहीं है. मंकी इतनी मस्ती क्यों करता है? अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? इधर फोटो लेना. काय निहाल? पुष्पा. हे आहे आपल्या पुण्यामधल्या भाऊची कार, गोल्डन मॅनची कार. तर गोल्डन बॉईज जात होते आपल्या घरी आणि याच्यापेक्षा छान छान ब्लॉग येणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून द्या.